हॅलो फ्रेंड्स, राणी मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण ब्लाऊजची कटिंग इथे बघणार आहोत। मेन फॅब्रिक घेतले, अस्तर घेतले। आधी आपण अस्तरावरती कटिंग करूया। जे नवीन शिकतायस कशी त्यांच्यासाठी सांगेन। सुरुवात कशी करायची आपल्याला तर बघा, चेस्ट वाइज आधी आपल्याला डबल घडी घालायची अस्तराची। चेस्टचा चौथा पार्ट प्लस 2 इंच एक्स्ट्रा। तर बघा 36 इंचाच्या चेस्ट घेरेत आपण इथे डबल घडी घालून घेतली। 11 इंचावरती 9 याचा चौथा पार्ट, 11 इंचाची आपण घडी घालून घेतली। आता बंद बाजू मी माझ्याकडून ठेवून घेतली। शोल्डर साठी कमी जास्त होऊ नये म्हणून शोल्डर पॉइंटला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची। आता ब्लाऊजची उंची तयार आपल्याला इथे 14 इंच रेडी हवी। त्यात आपण 1 इंच एक्स्ट्रा घेऊया, म्हणजेच की 15 इंचावरती एक एक्स्ट्रा आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतले। शोल्डर घ्यायचं आपण 6 इंचावरती, डीप नेक आहे। पसरट करून 6 इंचाचे शोल्डर घ्यायचे। 6.5 मंडेची उंची घ्यायची। आता 9 चेस्टचा चौथा पार्ट 36 इंचाचे चेस्ट घेरे आणि 2 इंच यात एक्स्ट्रा मार्जिन घेतली आपण। जे पॉइंट दिले स्केलचा वापर करायचा आहे आणि याने आपण सरळ लाईन ड्रॉ करायची आहे। आता यात बघा, गळ्याचा आपला डीप नेक हवाय, पसरट पण हवाय। तर 3 इंचाचा आपण गळ्याचा घेरा घेतोय। 11 इंचाचा आपण डीप नेक इथे घेतोय। खाली पण आपण 3 इंचावरती एक पॉइंट देऊया आणि बॉक्स बनवून घ्यायचा इथे। आणि या पॉइंटला हलकीशी घ्यायची गोलाई। आता बघा, खाली कमरेचं मेजरमेंट टाकायचं आहे। कमर घेर आहे 32 इंचाचा, तर 8 याचा आपण चौथा पार्ट घेऊया। खाली आपण 2.5 इंच एक्स्ट्रा घेतोय, पाठीमागे टक्स टाकायचे। आता बघा, पाठीमागची जी गोलाई आहे ती द्यायची आपल्याला 1.5 इंचावरती। कुठल्याही प्रकारचे चेंजेस न करता डायरेक्ट आपण अस्तरावरती कटिंग करतोय। तर बघा, पाठीमागचा पार्ट ड्रॉ झाला, याला आपण कट करून घेऊया। तर बघा, इथे पाठीमागचा पार्ट आपला इथे कट करून झालाय। आता आपण फ्रंट पार्ट इथे कट करूया। आता फ्रंट पार्ट साठी बाकी मेजरमेंट सेम घेतले, शोल्डर सेम घेतले, गळ्याचा घेरा 3 इंचाचा घेतलाय, 6.5 मंडेची उंची सेम घेतली आहे। फक्त फ्रंटची गोलाई द्यायची आपल्याला 1 इंचावरती आणि पुढचा जो गळा आहे तो घ्यायचा आपल्याला इथे 7 इंचावरती। उंची पण आपण सेम इथे घेतली। पुढचा जो गळा आहे तो घेतलाय आपण इथे 7 इंचावरती। आता खाली कमरेच्या पार्टला आपण एक्स्ट्रा किती घ्यायचंय तर बघा, 8 इंच कमर घेरा आहे 32 इंचाचा, 8 याचा चौथा पार्ट, मार्जिन 2 इंचची, टक्ससाठी अजून एक्स्ट्रा 2 इंच। तर आपण कमर घेरपेक्षा इथे एक्स्ट्रा 4 इंच घेतलंय। 2 इंच जे एक्स्ट्रा अजून घेतले आपण ते टक्ससाठी जाणार आहे आणि 2 इंच मार्जिनसाठी। या पद्धतीने हा जो पॉइंट आहे तो तिरकसचा इथे मॅच होईल प्रिन्स कट साठीचा। गोलाई या पॉइंटला 1 इंचाची आपण घेतली। जो फिक्स वाला पॉइंट आहे या पॉइंटला आपल्याला इथे याला मॅच करायची अगदी आतल्या हाताने, या पद्धतीने तिरकसचा। आता बॉडी मेजरमेंट नुसार शोल्डर पासून 10 इंचावरती आपल्याला टक्सचं मेजरमेंट घ्यायचंय। या पॉइंटला उभा टक्स वर बॉडी मेजरमेंट नुसार 10 इंचावरती, या पॉइंटला आपण घेऊया 3.5 इंचावरती। आता 3.5 आपण इथे या पॉइंटला घेतलाय। जो आपण 2 इंच एक्स्ट्रा घेतला तो 1 इंच या पॉइंट पासून आणि 1 इंच या पॉइंट पासून, हा आपला उभा टक्स।
आता बघा आपल्याला मुंडच्या पॉइंटला 5.5 इंचावरती दुसरा टक्स द्यायचा आहे, म्हणजेच की इथे 1, 2 आणि 3 तिघे टक्स आपल्याला मॅच करायचे. आणि याला तिरकस हा पॉइंट आपल्याला कट करायचा आहे. तर इथे बघा फ्रेंड्स कटचा आकार पण आपला ड्रॉ करून झालाय. त्याला कट करताना हा जो आपला टक्सवाला पॉइंट आहे याला आपल्याला कट करून घ्यायचा आहे. कट करताना याला कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा न घेता हा टक्सवाला पॉइंट आपण इथे वेगळा कट करून घेऊया. ते बघा टक्स आपण इथे कट करून घेतलाय. टक्सवाला पॉइंट कट झालाय. आता इथे 1 इंच आत यायचंय आणि फिक्सवाल्या पॉइंट पासून हलकीशी गोलाई घ्यायची, जेणेकरून हा पार्ट खालीवर साइड पॉइंट करताना खालीवर होणार नाही, एकसारखा येईल. तर बघा फ्रंट पार्ट पण आपण इथे कट करून घेतले. आता फ्रंट पार्ट पण आपण कट करून घेतलाय. आता राहिलेल्या अस्तरात आपण स्लीव इथे कट करणार आहोत. एक आपल्याला स्लीव रेडी 11 इंचाची हवी, तर आपण त्यानुसार कपड्याची घडी घालून घेऊया. आता आपण 4 कापडात घडी घालून घेतली आहे. उरलेल्या कपड्याची 4 कापडात घडी घातली आहे आणि खाली जो बॉटमचा पार्ट आहे आधी इथे सरळ लाईन ड्रॉ करा, जेणेकरून कमी जास्त कापड असेल तो एका लेवल मध्ये इथे कट होईल. आता उंची मोजताना बॉटम पासून वरती स्लीव आपल्याला 11 इंच तयार हवी आहे, त्यात आपण 1 इंच एक्स्ट्रा घेऊया, म्हणजेच की 12 इंचावरती. आता इथे पण एक सरळ लाईन ड्रॉ करायची आहे. आता बघा बॉटम आहे आपला 10 इंचाचा, तर आपण 5 वरती एक पॉइंट देऊया. इथून पुढे 1.5 इंचाची मार्जिन. आता या मार्जिन वाल्या पॉइंटलाच वरती इथेच 3 इंचाचं काखेतलं मेजरमेंट टाकायचं आहे तिरकसं. मुंडेची गोलाई आपल्याला घ्यायची या पॉइंटला 7.5 इंचावरती. 7.5 मुंडेची गोलाई आणि इथून पुढे 1.5 इंचाची मार्जिन. तर हलकीशी गोलाई घ्यायची. स्लीव पूर्ण ड्रॉ करून झाली आहे. या पॉइंटला आपण कट करून घेऊ. आता बघा आपण इथे अस्तर पूर्ण कट करून घेतले. अस्तराची पूर्ण कटिंग झाली आहे. आता याला कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा न घेता आपण मेन फॅब्रिकवर ठेवणे पूर्ण कट करून घेऊया. कुठल्याही प्रकारचं आपण एक्स्ट्रा न घेता मेन फॅब्रिक पण इथे कट करून घेतलंय. इथे बघा मेन फॅब्रिकचं आपण गळ्याची कटिंग केलेली नाहीये. बाकी आपण इथे पेन लावून पूर्ण ब्लाउज इथे कट करून घेतले. कटिंग आपली कंप्लीट झाली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया आपण याची स्टिचिंग.